जय शिवराय. सगळ्यांनी आता परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे अभ्यास करायचा आहे. मी आज थोडीशी फक्त तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह काही सांगितले आहे ते पण एकदा आपण रिव्हिजन करणार आहोत. आतापर्यंत जे काही आपण थोडासा प्राचीन भारताचा इतिहास बघितलेला आहे त्यामध्येच काही थोडेसे ऑब्जेक्टिव्ह जे काढलेले आहे जे तुम्हाला परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण तुमची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जवळजवळ 10 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह असतं. तर ते ऑब्जेक्टिव्ह पूर्णपणे तुम्हाला समजावं म्हणून काही आपण प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्याचा पहिला प्रश्न काय आहे? 1863 साली, लक्षात ठेवायचं वर्ष 1863. 1863 साली रॉबर्ट ब्रुस यांना पल्लावरम येथे कुठल्या काळातली दगडी हत्यारे सापडली? आपण बघितलं होतं की प्राचीन भारतातला जो इतिहास आहे अश्मयुगाचा तो भारतामध्ये नाहीच आहे असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण रॉबर्ट ब्रुस यांनी सांगितलं की नाही, जे आपल्या मद्रास जवळ, लक्षात ठेवा मी कुठे आहे? पल्लावरम मद्रास जवळ आहे. तर मद्रास जवळ पल्लावरम येथे आपल्याला अश्मयुग काळातली दगडी हत्यारे सापडलेली आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला येतो. एमपीएससी ला सुद्धा हा प्रश्न येतो की भारतामध्ये अश्मयुग काळामध्ये कोणत्या ठिकाणी हत्यारे सापडलेली आहेत. त्यामुळे एमपीएससी यूपीएससी आपलं सेट नेमची परीक्षा असेल किंवा आपल्या टीवायसी सिलेबस असेल सगळ्यांना हे अतिशय उपयोगाचे प्रश्न आहे. आता मध्य प्रदेशातील टिंबटिंबी येथे त्रिकोणी दगड सापडला. त्रिकोणी 3 बाजूला टोक असलेला दगड सापडलेला आहे. तो सापडलेला आहे बाघोर येथे. बाघोर लक्षात ठेवायचे, बाघोर येथे हा त्रिकोणी दगड सापडला. मध्याश्म युगातील सर्वात लहान हत्यार किती सेंटीमीटरचे होते? तर किती लांबीचे होते? अगदी 5 सेंटीमीटरच ते छोटासा आपल्याला हत्यार सापडलेला आहे. म्हणजे आपण बघितलेलं आहे की बाबा अश्मयुगामध्ये खूप ठोकळ हत्यारे होती, पण ज्या वेळेस मध्ययुग युगाला मध्ययुगामध्ये हत्यार पूर्णपणे बदलली आणि ती आता छोट्या आकारामध्ये आणि अंकुचीदार असे ती हत्यारे झालेली होती. त्यामुळे किती? फक्त 5 सेंटीमीटर लांबीचे हत्यार आपल्याला सापडलेले आहेत. आता भारतामध्ये शेतीचा प्रारंभ कधी झाला? बघा प्रश्न तुम्हाला येतो, भारतामध्ये शेतीचा प्रारंभ कोणत्या काळात झाला? तर नवाश्मयुगामध्ये शेतीचा प्रारंभ झालेला आहे. मध्याश्म काळापासून खाली येईल पूर्णपणे, पण लक्षात ठेवा की त्याचं उत्तर जे आहे ते नवाश्म काळामध्ये शेतीचा प्रारंभ झालेला आहे. नवाश्म युगालाच काय म्हणतात? उत्क्रांती असेही म्हणतात. लक्षात ठेवा, प्रश्न फिरवून येतो परीक्षेला. प्रश्न आपल्याला समजत नाही, उत्क्रांती म्हणले की आपण काहीतरी आधुनिक काळ वगैरे बघत असतो, पण तसं नाही. उत्क्रांतीचा काळ म्हणजेच नवाश्म काळ आहे. लक्षात ठेवायचे, प्रश्न हा फिरवून तुम्हाला येत असतो. आता महाराष्ट्रामध्ये मध्ययुग युगातील जे हत्यारे सापडलेले आहेत ते कुठे सापडलेले आहेत? महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मध्ययुग युगातील जे हत्यारे आहेत ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये, जे आपण अहिल्यानगर म्हणतो, त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासी या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला असे हत्यारे सापडलेले आहेत. त्यामुळे नेवासी नाव लक्षात ठेवायचं, म्हणजे अहिल्यानगर येथे नेवासी गाव आहे. आता जहाजबोधी कोठे सापडली? आपण बघितलं की बाबा एकदम हडप्पा संस्कृतीमध्ये जहाजबोधी सापडलेली आहे ती लोथल या ठिकाणी सापडलेली आहे, जे गुजरात मध्ये लोथल आहे. त्यामुळे लोथल नाव लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न येतो प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये की निष्क म्हणजे काय? बऱ्याच जणांना निष्क म्हणजे माहित नाही. काही ठिकाणी लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये की निष्क म्हणजे सोन्याचा दागिना किंवा सोन्याचं नाणं असं सांगितलेलं आहे. निष्क म्हणजे काय? सोने, सोन्याचे नाणे. ठीक आहे, ते जवळजवळ 320 रत्ती सोन्याचं ते छोटंसं नाणं सापडलेलं आहे. आता लोखंड तयार करण्याचा कारखाना किंवा भट्ट्या कुठं सापडलेल्या आहेत? म्हणजे प्राचीन भारतामध्ये लोखंडाच्या भट्ट्या होत्या, त्या लोखंड तयार केलं जायचं, त्या भट्ट्या कुठं सापडलेल्या आहेत? तर अंतर्जी खेडा या ठिकाणी त्या भट्ट्या सापडलेल्या आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हा अगोदर एकदा एमपीएससीला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे अंतर्जी खेडा इथे लोखंडाच्या भट्ट्या सापडलेल्या आहेत असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पोहार हे बंदर कुठे आहे? दक्षिण भारतामध्ये चोळ राजवंश साम्राज्य असताना पोहार हे बंदर, जे तामिळनाडूमध्ये अतिशय महत्वाचं असं हे बंदर आहे. पोहार हे गाव नाही तर काय, तिथं जहाज थांबण्याचं ठिकाण म्हणजे बंदर. अतिशय महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. आता 8 जमातींचे एक गणराज्य म्हणजे कोणते? तर उर्जी किंवा वज्जी. उर्जी किंवा वज्जी आपण अगोदर हे सगळा अभ्यास केलेला आहे आपण. हे 8 जमातींचं एक गणराज्य आहे, त्याला उर्जी किंवा वज्जी सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे, तर आता आजीविक पंथाचा संस्थापक कोणाला मानले जाते? जैन धर्म आपण बघितला, बौद्ध धर्म आपण बघितला, तुम्हाला ते माहिती आहे. पण आजीविक पंथाचा संस्थापक कोण होता?
किंवा त्याला प्रवर्तक कोण होता असे तुम्हाला प्रश्न येतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे गोशाख हा काय होता, आजीविक पंथाचा प्रवर्तक किंवा संस्थापक होता. ठीक आहे. आता दक्षिण भारतातील जैन धर्माचे मुख्य केंद्र कोणते होते? बघा, दक्षिण भारतातील जैन धर्माचे मुख्य केंद्र कोणते होते? तर श्रवणबेळगोळा, जे आपण पाहिलेलं आहे तर बाहुबलीची खूप मोठी मूर्ती आहे, तर ते श्रवणबेळगोळा येथे दक्षिण भारतामध्ये जैन धर्माचं मुख्य केंद्र आहे. आता अर्थशास्त्र हा ग्रंथ कुणी लिहिला? अर्थशास्त्र हा ग्रंथ आर्य चाणक्य यांनी लिहिला, हे आपण बघितलेला आहे. ठीक आहे. आर्य चाणक्य यांनी काय केले? अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि इंडिका हा ग्रंथ कुणी लिहिला? मॅगिस्टिसने लिहिलेला आहे. आपण सगळं अभ्यास केलेला आहे. आता दक्षिण पदची राजधानी कोणती होती? मौर्य काळामध्ये दक्षिण पद, उत्तर पद हे सगळे होते, लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर पदची राजधानी कोणती होती, दक्षिण पदची राजधानी कोणती होती, असं मौर्य काळातील प्रश्न तुम्हाला येत असतात. तर दक्षिण पदची राजधानी हे सुवर्णगिरी होती, हे लक्षात ठेवायचं आहे, सुवर्णगिरी. आता मौर्य काळामध्ये खेड्यातील प्रमुखाला काय म्हणतात? आजच्या काळात आपण सरपंच म्हणतो, हे का नाही, आपल्या गावचा मुख्य सरपंच असतो. तर मौर्य काळामध्ये मात्र गावाचा प्रमुख होता, त्याला ग्रामिक असं म्हटलं जायचं, ग्रामिक, लक्षात ठेवायचं आहे. आता समाहर्ता म्हणजे कोणता मंत्री होय? तुम्हाला प्रश्न येतो की मौर्य काळामध्ये समाहर्ता म्हणजे कोणता मंत्री होता? तर समाहर्ता म्हणजे महसूल मंत्री, लक्षात ठेवायचं आहे. महसूल मंत्र्याचा पण समाहर्ता मौर्य काळामध्ये म्हटलं जात होतं. आता सुदर्शन तलाव कोणी बांधला? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच ठिकाणी येतो, मी बघितलेला आहे. एमपीसी अत्यंत महत्त्वाचा आहे. सेटिंगच्या प्रश्नातून हा प्रश्न येतो की सुदर्शन तलाव कोणी बांधलेला आहे? तर सुदर्शन तलाव चंद्रगुप्त मौर्य यांनी बांधलेला सुदर्शन तलाव आहे. आता श्रेणी म्हणजे काय? तर श्रेणी म्हणजे टिंबुटिंब होय, असा एक प्रश्न तुम्हाला येतो. तर जे काही त्या काळातल्या मौर्य काळामध्ये जी संघटना होत्या, व्यावसायिक संघटना किंवा व्यापारी संघटना, व्यापार करणाऱ्या संघटना होत्या मोठ्या मोठ्या, त्या त्यांना श्रेणी असं म्हटलं जात होतं. ठीक आहे. आता इथं उत्तरापदची राजधानी कोणती होती? मौर्य काळामध्ये आपण बघितलं दक्षिण पद, उत्तर पद, तर उत्तरापदची राजधानी तक्षशिला होती, हे लक्षात ठेवायचंय. आणि सन्निधाता म्हणजे खजिनदार, किंवा आपण त्याला कोषागार मंत्री सुद्धा म्हणतो. ऑब्जेक्टला खाली जर आलं तुम्हाला उत्तरामध्ये कोषागार मंत्री तर लिहायचंय ते. ठीक आहे. तर सन्निधाता म्हणजे खजिनदार, त्याला आपण कोषागार मंत्री सुद्धा म्हणतोय, लक्षात ठेवायचं आहे. आता चंद्रगुप्त मौर्य आयुष्याच्या शेवटी कोठे राहत होता? श्रवणबेळगोळा, आपण बघितलं की जैन धर्माचं ते मुख्य केंद्र बनलेलं होतं. तर हे चंद्रगुप्त मौर्य आयुष्याच्या शेवटी श्रवणबेळगोळा येथे राहिलेला होता. आता मौर्यांची राजधानी इथं तुम्हाला पाठच आहे, पाटलीपुत्र ही मौर्यांची काय होती? राजधानी होती. आणि शेवटचा प्रश्न आहे ते व्यावसायिक संघटना म्हणजे काय? तर व्यावसायिक संघटना म्हणजेच काय? श्रेणी, याला आपण काय म्हणतो? व्यावसायिक संघटना असं म्हणतो. अतिशय आपण स्पीड आणि गडबडीत घेतलंय, कारण मला मीटिंगला जायचंय, गडबड आहे. त्यामुळे तरी पण हे लक्षात ठेवायचं सगळं. परत तुम्ही ऐका व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की काय मी सांगितलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह अतिशय महत्वाचे आहे, ते वहीमध्ये सगळ्यांनी लिहून काढायचंय, चांगला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे.